केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे मंगळवारी सोलापूर दौऱ्यावर येऊन गेले। या दौऱ्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी त्यांची रेल्वेमध्ये घेतलेली भेट आणि झालेली तासभर चर्चा याचेच सध्या सोलापूरच्या राजकीय चर्चेला उधाण आले आहे। रामदास आठवले हे आपला सोलापूर दौरा संपवून रेल्वेने मुंबईला निघाले होते। त्याच रेल्वेत आनंद चंदनशिवे हे सुद्धा मुंबईला जात होते। दरम्यान आठवले साहेब याच रेल्वेत आहेत हे समजल्यानंतर चंदनशिवे यांनी त्यांची आवर्जून भेट घेतली। तब्बल 1 तास यावेळी सोलापूरमध्ये आंबेडकरी चळवळ तसेच राजकीय चर्चा झाल्याचे समजले। यापूर्वीही दिल्लीमध्ये चंदनशिवे यांनी रामदास आठवले यांची भेट घेतली होती। सोलापूर महानगरपालिकेत तब्बल 3 टर्म नगरसेवक राहिल्यानंतर यंदाच्या महापालिका निवडणुकीत चंदनशिवे यांना अपयश आले। जरी राजकीय अपयश आले असले तरी आनंद चंदनशिवे यांची राजकारणात क्रेज टिकून आहे। अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असल्याने त्यांच्या सर्व पक्षाशी त्यांचे चांगले संबंध आहेत। पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार विजयकुमार देशमुख यांच्याबरोबर मैत्रीपूर्ण संबंध पाहायला मिळतात। त्याचबरोबर विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, राज्याचे कृषी मंत्री दत्ता भरणे यांच्याशी तर चंदनशिवे यांचे कौटुंबिक संबंध आहेत। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।